अमरावतीमधल्या गोल्डन फायबर कंपनीमध्ये अन्नातूनच विषबाधा झाल्याचं आता समोर येताना दिसतंय। अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागानं अहवाल दिलेला आहे। अन्नातूनही दुर्गंधी येत असल्याचं आरोग्य विभागाच्या पाहणीतून उघडकीला आलंय। तपासणी दरम्यान उपहारगृहाकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचीच धक्कादायक बाब उघडकीला आलेली आहे। फायबर कंपनीमध्ये जी विषबाधा झाली ती अन्नातनं झाली असे लक्षात आलेले आहे। आमच्या आरोग्य यंत्रणेने जी तपासणी केली आदरणीय DHO साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण माहुल जहांगीरची टीम आणि DHO ऑफिसच्या टीमने आम्ही जेव्हा तिथे तपासणी केली तिथे अन्नामध्ये आम्हाला अळ्या, झुरळ आणि तिथे जे साचलेलं अन्न होतं 2 दिवसाचं ते ॲज इट इज तसंच पडलेलं होतं आणि इतका दुर्गंध वास पसरलेला होता तिथे की आपण तिथे 5 मिनिट सुद्धा आपण तिथे उभे राहू शकत नव्हतो। सदर कॅन्टीन करिता अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कुठलाही परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेतला नसल्याचे आढळून आलेले आहे। त्या अनुषंगाने सदर कंपनीच्या कॅन्टीनच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल व सदर प्रकरण आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।